हो बाबा इकडे समोर हे दसरा काढतो आपण मोबाईल पुढे आणले त्याचं शूटिंग येणार तुमचा हात दर्शनाला परिवारित आलो आहे तरी त्याची पार्श्वभूमी जी आहे ती याआधी सन्माननीय आमदार राणाजींनी मंत्रालयामध्ये एक बैठकीची मागणी केली होती. ती मंत्रालयातली बैठक आम्ही गेल्या महिन्यामध्ये केली. त्यावेळेला असं ठरलं होतं ज्या विषयांवर चर्चा झाली ते विषय ते स्थानिक मंदिर समिती, संबंधित कंत्राटदार, आर्किटेक्ट आणि काही धर्माच्या विषयातल्या महान विभूतींशी बोलून काही विषयांची चर्चा करणं आवश्यक होतं. त्यानंतर प्रत्यक्षात आज मी स्वतः मंदिर परिसराची पाहणी केली. इथे एक बैठकसुद्धा आमच्या पुरातत्व विभागाचे सर्व अधिकारी, पोलीस अधिकारी, मंदिर समिती आणि आपले आर्किटेक्ट या सगळ्यांची मिळून आपण घेतली. जी परिस्थिती मंदिराच्या बद्दलची आहे ती तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. त्या विषयात 2 कंत्राटदार, 1 कन्सल्टंट आणि आवश्यक कामं याला सुरुवात पण झालेली आहे. आम्हाला सुरुवात घेतल्यावर आतल्या परिस्थितीची खरी जाणीव हळूहळू व्हायला लागली आहे आणि त्यामुळे कामाची व्याप्ती आणि कामाची आवश्यकता आणि गतिमानता तिघाची गरज ही आता लक्षात येते. आणि म्हणून या सगळ्यावर एक आढावा आता आम्ही घेतला आहे आणि त्यातनं या पुढचं काम कुठच्या दिशेने करायचं त्याची चर्चा आम्ही त्या ठिकाणी केली आहे. एक विषय जो तुम्ही विचारण्याआधीच सांगतो तो म्हणजे कळसाचं काय, आणि त्यामुळे कळस खोलून दुरुस्ती होईल, कळस ठेवून सुद्धा आपल्याला काम करता येईल या विषयावरही चर्चा झाली. त्या विषयामधले पुरातत्व विभागाने त्यांचं मत मांडलंय, त्याबद्दल दाखले सुद्धा दिलेत. स्थानिक मंदिर समितीने आपलं मत मांडलंय. पण तरी या विषयावर आपल्याला परिपूर्ण मत घेण्याआधी एकदा आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ASIच्या विशेषज्ञांना, एक्सपर्ट्सना बोलवून येत्या 15 दिवसामध्ये हा जो विषय आहे कळस ठेवून करता येईल का या संदर्भातली संपूर्ण पाहणी आपण करायची ठरवली आहे. आणि त्यांचा अहवाल आला तो 10-15 दिवसातच यावा अशी आपण त्या ठिकाणी मागणी आणि तसा कार्यक्रम बनवतोय. त्याच्यावर पुढचा निर्णय घेतला जाईल. पण तोपर्यंत अन्य जी कामं आहेत त्या कामालाही कुठेही आपण थांबवणार नाही आहोत. अन्य कामं आजूबाजूची जी आहेत, जी शक्य आहे, योग्य आहे आणि करता येतील ती कामं चालू राहतील.